आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं प्रधान म्हणाले. रामटेक येथील जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुमगाव इथं आयोजित लोककला महोत्सवात भारतीय संस्कृती आणि पारंपरिक लोककलांचं दर्शन घडलं. आकाशवाणी आणि दूरदर्शन मान्यताप्राप्त कलाकार मनोहर चिंचोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. कार्यक्रमात गोंधळ, पोवाडे, भारुड, वासुदेव, पांगुळ, किंगरी आदी लुप्तप्राय लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे 7 जून रोजी सकाळी 6 वाजता भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सिव्हिल लाईन्स येथील सेंट उर्सुला हायस्कूलमध्ये सायकल एक्स्पो भरवण्यात येणार असून सायकल कंपन्यांना विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्टॉलसाठी आधी नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असून इच्छुकांनी 31 मे पर्यंत संपर्क साधावा, असं आवाहन मनपाचे क्रीडा अधिकारी डॉक्टर पियुष आंबुलकर यांनी केलं आहे. अग्नि अभियांत्रिकी हे केवळ करिअर नसून जनसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन क्षमता आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली एक महत्त्वपूर्ण बांधिलकी आहे, असं प्रतिपादन लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर इथं आयोजित बीटेक फायर इंजिनिअरिंगच्या 29व्या बॅचच्या 4थ्या दीक्षांत परेडमध्ये केलं. या भव्य सोहळ्यात 3 विद्यार्थिनींसह एकूण 64 विद्यार्थ्यांचा समावेश होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.